कोणत्या टाईपच्या बुक लिहिले आहेस? ॲडव्हेंचर, हॉरर, कॉमेडी? माझं पहिलं बुक फॅन्टसी ॲडव्हेंचर आहे आणि सेकंड बुक जे आहे ते हॉरर आहे. ओके, थँक्यू. My name is Advitya Shah from 7th A, and I just wanted to ask you that which type of books do you prefer to read? I often like to read classical books, English classical books such as Black Beauty, Little Princess, but I also like modern books such as Wimpy Kid, Goosebumps. Okay, thank you. पण एक बुक लिहिते आहे, त्या बुकचं नाव द वे टू द मिस्टियस फॉरेस्ट. तर तू थोडं मला इन्स्पायर करशील का त्या बुकबद्दल? मी कशी लिहायला पाहिजे? कॅरेक्टर्स वगैरे पूर्ण डिसाईड करून घे, नंतर तू अजून कॅरेक्टर्स ॲड करू शकते. स्टोरीचा बेस सगळ्यात पहिले डिसाईड करून घे, कुठेतरी लिहून घे तुला किती पेजेस पाहिजे, तू किती पेजेस दर दिवशी लिहू शकतीस. आणि वेगवेगळ्या बुक्सकडून इन्स्पिरेशन घे जे तुझ्या स्टोरीशी किंवा तुझ्या बुकच्या टायटलशी असे थोडेसे रिलेटेड वाटतात. म्हणजे फॅन्टसी आहे तुझी बुक तर थोडीशी फॅन्टसी वगैरे वाच, म्हणजे तुला अजून इन्स्पिरेशन आणि आयडियाज येतील. आता मी आराध्या हिची ओळख करून घेते. आराध्या राजीव नंदकर is a 10-year-old girl who believes in her abilities. She is studying in 5th standard of GK Gurukul School, Pune. She is a holder of senior black belt karate of SSKM Institute. टाळ्या वाजवा, ब्लॅक बेल्ट आहे. इथे कोणाला इंटरेस्ट आहे कराटेमध्ये? कुणी करतं? अरे वा, चांगलं. Her imagination is admirable and she always tries to create positivity in her life. She likes to stay in her own world, however, she has a caring nature. Aradhya's behavior towards others is polite. She has positive attitude. She has fondness of reading, writing, drawing, painting and trekking. कोणाला आवडते ट्रेकिंग? अरे वा, बघ भरपूर लोकांना सेम आवडते तुझ्यासारखी. आणि कुणी रायटिंग केली आहे का? बुक लिहिली का कुणी? अरे वा, किती छान बुक लिहिली आहे. अरे वा, ओके. सो आराध्या, मी तुला काही प्रश्न विचारते. तू कोणती बुक लिहिली आहे? सारा पारकर अँड मॅजिकल ऑर, राईट? ओके. तू 10 वर्षाच्या एजमध्ये बुक लिहिली, ही खरंच खूप इन्स्पिरेशनल गोष्ट आहे खरं तर. आणि मला सांग की तुला हे नेमकं इन्स्पिरेशन भेटलं कुठून, तुला सुचलं कुठून हे? मी लहानपणापासून खूप स्टोरीज वाचते, हॅरी पॉटर, सुधामूर्ती वगैरे. मग त्याच्यातून मी वेगवेगळे इन्स्पिरेशन घेतले आणि माझे स्वतःचे आयडियाज टाकले आणि मग सारा पारकर लिहिली. ओके. तू म्हणली तुझ्या पुस्तकात सुद्धा पहिल्या पानावरती हेच लिहिलं आहे की तू हॅरी पॉटर वाचलं, राईट? तर मला सांग, तुला हॅरी पॉटरमध्ये नेमकं असं काय इन्स्पिरेशनल वाटलं की तुला एक बुक लिहायचं एक आवड निर्माण झाली आणि तुला असं आतून इच्छा झाली की पुस्तक लिहायचं आपण सुद्धा? हॅरी पॉटरचं एकदम असं इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड आहे, त्याचं स्वतःचं वर्ल्ड आहे, त्याचं सगळं बेस वगैरे. त्याच्याकडून मी इमॅजिनेशन घेतलं, त्याच्याकडून जे के रावलिंगकडून मी इन्स्पिरेशन घेतलं की तिने एवढ्या लहान याच्यात बुक लिहिली आहे. मग तसं मी इन्स्पिरेशन घेतलं. ओके, मग सध्या तू कोणत्या शाळेत आहे, कितवीत आहेस आणि तू रोज अभ्यास सांभाळून तू कशी लिहत होती आणि तू कशी लिहितेस? मी आधीच्या एक्झाम्स वगैरेच्या वेळेस मी थोडंसं लिहायची, पण मग नंतर जसं एक्झाम झालं वगैरे की मग मी जसं सुचायचं तसं लिहायची. एका दिवशी 10 पानं वगैरे. एका दिवशी 10 पानं? अरे वा, ही चांगली गोष्ट आहे. लिहायचं म्हणलं की वाचावं लागतं. मग तू नेमके अजून हॅरी पॉटर, सुधामूर्ती सोडून तू अजून काय काय वाचलं आहेस? अजून मी इंग्लिश क्लासिक्स वाचलेत, लिटल वुमन, ब्लॅक ब्युटी, लिटल प्रिन्सेस आणि असे वेगवेगळे ऑथर्सचे जसं की विम्पी किड, गूजबम्प्स. विम्पी किड तर सर्वांनाच माहीत असेल, बरोबर? सगळ्यांची आवडती असेल विम्पी किड, बरोबर? लायब्ररीमध्ये सगळ्यात पहिले घुसलं की सगळ्यात आधी आपण कशासाठी धावतो? विम्पी किडसाठी, बरोबर की नाही? ओके. तुझ्या या पुस्तकाची स्टोरी काय आहे? या पुस्तकामध्ये एक मुलगी असती, ती एका नवीन सिटीमध्ये आली आहे आणि ती तिच्या नवीन शाळेत नवीन फ्रेंड कशी बनवती. मग ती तिच्या फ्रेंड्ससोबत एका वेगळ्या फॅन्टसी ॲडव्हेंचरमध्ये जाते जिथे ती एका नवीन दुनियात अडकलेली असती. तिच्या मागे एक चेटकीन लागलेली असते आणि तिला त्याच्यापासून वाचून परत घरी जायचं असतं. अरे वा, कोणाला इंटरेस्ट आला हे ऐकून?
कोण कोण घेणार ही पुस्तक? हे बघा, ही पुस्तक आहे ती, ही दिसते सगळ्यांना? ही आहे ती पुस्तक. सर्वांनी आवर्जून घ्या. मी पण थोडंफार वाचलं आत्ता, जशी मला भेटली. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि खरंच तुला मानलं पाहिजे. एवढ्या छोट्या वयात इतकी चांगली इंग्लिश, इतकी चांगलं तुझं वोकॅब्युलरी आहे, इतकं चांगलं तू लिहिलं. खरंच खूपच चांगलं लिहिलंस तू. अभ्यास करणं आणि पुस्तक लिहिणं याऐवजी तुला अजून काय आवडतं? मला पेंटिंग आवडती, कराटे, आणि मग त्याच्यात मी क्रॉशेटिंग एक करते. आणि अजून पुस्तक वाचणे, स्पोर्ट्स, बॅडमिंटन वगैरे असे खूप. आता ह्या जनरेशनमध्ये ना आराध्या, आपण बघतो बरेच मुलांना फोन ॲडिक्शन असतं, काही काही गेम खेळतात, टी व्ही बघतात. तर तू ह्या गोष्टींना कसं अवॉइड केलंस आणि त्या गोष्टींना अवॉइड करून तू कसं बुक लिहायचं इन्स्पिरेशन घेऊन बुक लिहिली, अभ्यास करतेस? मी फोन अवॉइड करायला जास्त पुस्तकं वाचली, जास्त पुस्तकं घेतली, ज्याच्याने माझी क्युरिओसिटी, इमॅजिनेशन वाढली. त्याच्यामुळे मला आता फोनपेक्षा जास्त पुस्तकां वाचण्याची हे आहे. अरे वा. आणि तुझा स्क्रीन टाईम काय असतो डेलीचा? जर स्कूलचं वगैरे घेतलं तर अर्धा तास वगैरे होतो. अरे वा. बघा, दिवसातून अर्धा तास असतो फक्त स्क्रीन टाईम. कोणाचा स्क्रीन टाईम अर्धा तास आहे दिवसातून? अरे बापरे. ऑन संडे हाफ एन आवर. अरे वा, संडेवरती हाफ एन आवर. शिका काहीतरी सगळेजण. हाफ एन आवर ऑन संडे, व्हेरी गुड. असंच करा. तू दुसरं पुस्तक लिहायचं घेतलं आहेस का? हो, आता दुसरा सारा पारकरचा पाठ झाला. आता मी एक नवीन हे स्टार्ट केली आहे, नॉवेल, जी सारा पारकर रिलेटेड नाही आहे. ओके. आणि त्या नॉवेलचं नेमकं थीम काय आहे आणि त्याची स्टोरी काय असणार? ती अशी टाईप ऑफ सेल्फ रिअलायझेशनच्या बाबतीत आहे. एक मुलगी जी स्वतःबद्दल कॉन्फिडंट नसती, ती एका जर्नीवर जाती, मग अजून स्वतःबद्दल कॉन्फिडंट होती, तिला करेज भेटतं. तुझे वडील सुद्धा लेखक आहेत, राईट? त्यांनी सुद्धा भरपूर पुस्तकं लिहिली आहेत, भरपूर इंटरेस्टिंग पुस्तकं लिहिली आहेत. तर तुमचं काही बोलणं किंवा चर्चा होत असते का पुस्तकांवरून? हो, मी माझे नवीन नवीन आयडियाज त्यांच्यासोबत शेअर करते. ती त्याच्यात मला अजून थोडेसे हे देतात, मला टिप्स देतात बुक्स लिहायला वगैरे वगैरे. मग तू जे पुस्तक लिहिलं आहे या इन्स्पिरेशनपैकी काही पर्सेंट तुझ्या पप्पांचं पण तू इन्स्पिरेशन घेतलं आहेस का? हो. अरे वा. सध्या तू काय वाचतेयस आता रिसेंट? सध्या तर मी आत्ता लिटल वुमन वाचते आहे. ओके. आणि अजून एक मी वाचते, माला मांड्या नावाची एक इंग्लिश बुक आहे. आत्ता तरी तेवढ्याच चालू आहेत माझं. आणि आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की वाचण्याचा आयुष्यात फायदा काय असतो? वाचण्याने तुमची इमॅजिनेशन वाढते, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि क्युरिओसिटी पण, आणि तुम्हाला जास्त नॉलेज भेटतं. आणि मला सांग, तुझं भविष्यात रायटिंगबद्दलचं काय प्लॅन आहे, काय आयोजन आहे तुझं? तर भविष्यात मी रायटिंग साईड बाय साईड करेल, पण मेन जॉबमध्ये डिसाईड नाही केलं एवढं. ओके, बरं, ठीक आहे. खूप छान. मला आता नंतर सरांना काही प्रश्न विचारायचा आहे. मुलांशी त्याप्रमाणे ते त्याला सगळ्यांना लक्षात आलं? ठीक आहे. तुम्हाला जे काही प्रश्न आहेत आराध्यासाठी, तर ते प्रश्न तुम्ही विचारा. तुम्हाला जे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही जेवढे जास्त प्रश्न विचाराल तेवढे जास्त तुम्हाला ती कशा पद्धतीनं लिहितीये, तिला आणखी काय गोष्टी सुचल्या, म्हणजे कशा पद्धतीने तिला ती कल्पना सुचली, आणि तुम्ही त्या पद्धतीनं कसं स्वतःच्या आयुष्याला एक वळण देऊ शकता, किंवा त्या आयडिया ज्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही रायटिंग करू शकता. तर त्याबद्दल लिहिता येईल. विपुल, मला विचारायचं की म्हणजे बुक लिहिताना जर एखादा फर्स्ट पाया तर असेल ना, म्हणजे जसं स्टार्टिंग करताना तुझं म्हणजे बुकचं इंट्रोडक्शन वगैरे देणं, ते कसं सुचलं तुला? म्हणजे ते फर्स्ट पाया कसा सुचला बुकचा?
स्टार्टिंगचं फर्स्ट पाय तर मी असं खूप वेळा लागला होता, म्हणजे असं बुक स्टार्ट करायची तर ती इंटरेस्टिंगच असायला पाहिजे. तर मी डिसाईड केलं की फर्स्ट पर्सन पर्स्पेक्टिव्हपासून लिहायचं, म्हणजे ते अजून क्युरियोसिटी वाढते आणि त्या पर्सनच्या ह्याच्यातून तुम्ही थॉट्सने हे करू शकतात. ठरवलं की मला आता एक इन्स्पायरेशनल बुक बनवायला पाहिजे, की असं तू का ठरवलं की मला आता कोणतीतरी बुक लिहायचीच आहे? मी ठरवलं कारण की मला माझे वेगवेगळे स्टोरीचे आयडियाज लोकांसोबत शेअर करायचे आहेत. मला माझी क्रिएटिव्हिटी अजून वाढवायची आहे. इमॅजिनेशन बाकीच्या लोकांना त्यांची मदत करायची, त्यांचं वाढवायला, असंच. तुझं इंट्रोडक्शन काय आहे? तुझं नाव, क्लास? हॅलो आराध्या, माझं नाव आहे संस्कृती अमित खोत आणि मी स्टँडर्ड 6 डिव्हिजन ए नॉवेल इंटरनॅशनल स्कूलकडून आहे. माझा एक असा तुला प्रश्न होता की तू बुक लिहित असताना खूप लोक असे करतात की ऑनलाईन बुक लिहितात आणि पब्लिशर्सला देतात आणि मग ते पब्लिश करून मार्केटमध्ये सेल करतात. तू ऑनलाईन लिहिलीस की रायटिंग स्वतःने केलेली आहेस? स्टार्टिंगची बुक तर मी स्वतः एक नोटबुक घेऊन लिहिली होती, पण मग आता मी ऑनलाईन लिहिते, म्हणजे त्याच्याने फास्ट जातं ना. ओके, मग जेव्हा तू नोटबुकमध्ये लिहितेस तेव्हा ते पब्लिश कसं केलं असणार तू? माझा एक भाऊ आहे मोठा, त्याने माझ्यासाठी ते नोटबुकमधून याच्यामध्ये हे केलं. हां, ओके. I am Shravya Javan Shinde from class 6D. So my question for you is, what is your favorite book till now? My most favorite book is Harry Potter, since it's the one that inspired me to write my own book. ओके. माझं नाव प्रिशा गायकवाड आहे. मी आत्ता नॉवेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 6A क्लासमध्ये आहे. तर हे तुला इन्स्पायरेशन कसं सुचलं की तुला बुक लिहायची आहे, किंवा तुला कधीपासून आवड झाली की तुला बुक आवडते म्हणून वाचायला? मी लहानपणापासून अशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्यात, स्वतःच्या गोष्टी बनवल्यात आणि फर्स्टपासून मी जास्त, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून मी जास्त रीडिंगमध्ये गेली. मी वेगवेगळे बुक्स वाचले, जास्त इन्स्पिरेशन घेतलं आणि मग त्याच्याने मी स्वतःची बुक क्रिएट केली. अच्छा, म्हणजे बाकीचे जे मुलं असतात त्यांना ॲक्च्युली बुक्स जास्त वाचायला आवडत नाही, पण मग तुला ही आवड कशी आली की तुला बुक्स वाचायचे आहेत म्हणून? मी स्वतःला टाईप ऑफ असं हे केलं की मला बुक्स तरी वाचायला सुरू करायला पाहिजे, कारण की माझे ऑलरेडी स्टोरीज चांगले आहेत. मग माझ्या पप्पांनी मला सजेस्ट केलं होतं की तू बुक्स वाचलं अजून आयडियाज येतील. मग मी अजून बुक्स वाचायला लागली आणि मला त्यांची आवड झाली. ओके, थँक्यू. मेरा नाम समयन है और मुझे बस एक क्वेश्चन पूछना था कि जो बुक लिखी है वो कौन से लैंग्वेज में पब्लिश? इंग्लिश. ओनली इंग्लिश या मराठी, हिंदी? मराठी में अभी आ रही है और हिंदी में भी आ रही है. हाँ, ओके. और मैं उसे खरीद कहाँ पे सकता हूँ, मतलब? अमेज़ॉन, फ्लिपकार्ट. या ओके, इधर भी अभी? हाँ, या थैंक यू. So I have a question that why only the book Harry Potter inspired you and not any books? I didn't specifically say that only Harry Potter inspired me, but it was the one that made me think of writing and reading more books. So I also got inspiration from other books, but Harry Potter was the main part of it. Why was the Harry Potter main part? Because it interested me. It was a new world, a magical world. Its imagination was really wild and amazing. Okay, thanks. विचारायचं आहे की तू तुझं लॉकडाऊन कसं स्पेंड केलं, कारण की मी ऐकतो की माझे मोस्ट ऑफ द जे फ्रेंड्स आहेत ना ते म्हणजे असे म्हणजे जास्ती करून ऑनलाईन स्कूल्स वगैरे होते, मग त्यामुळे स्क्रीन टाईम वाढला पोरांचा. माझे जास्ती तर फ्रेंड्स ना तेव्हा पण म्हणजे त्यांना चष्मे लागलेले, आत्ता निघाले ते पण तेव्हा त्यांना चष्मे लागलेले. तर मग तुझं लॉकडाऊन तू कसं स्पेंड केलंस हे विचारायचं. मी लॉकडाऊनमध्ये माझी सारा आणि मी नवीन बुक्स वाचले. मग मी वेगवेगळ्या माझ्या गावाकडं ट्रेकिंगला गेली आणि मग मी आर्टमध्ये पण जास्त गेली आणि कराटे डेव्हलप केलं त्याच्यात. तुला बुक, माझं नाव संस्कृती आहे, मी आधीच सांगितलं आहे. तुला बुक वाचायला जास्त आवडतात की लिहायला जास्त आवडतात?
आणि कोणती लँग्वेजमध्ये तू मोस्टली प्रिफर करशील सगळे बुक्स लिहायला? दोन्ही मला चूज नाही करू शकत. कधी कधी जर मला काय असं हे झालं तर मी बुक इन्स्पिरेशन आलं तर मी बुक लिहायला घेते, किंवा कधी कधी बोर झालं किंवा मी बुक वाचायला घेते. आणि जर मी एक लँग्वेज प्रिफर करायला गेली तर मी इंग्लिश प्रिफर करेन. ओके, थँक्यू. मला विचारायचं होतं की तुला तुझ्या बाबांकडून काय इन्स्पिरेशन भेटली? माझ्या बाबांची कॉन्सिस्टंट रायटिंग, ते दर दिवशी 1 तास तरी ॲटलिस्ट लिहितात आणि वेगवेगळे बुक्स एका टाईमला लिहितात, ते मी इन्स्पिरेशन घेतलं. नाव आराध्य बडेकर आहे. तर तुझ्याकडे खूप सारे स्किल्स आहे, रायटिंग आहे, पण तुझ्याकडे पेंटिंग, आर्टिस्टिक वर्क्स, अजून कराटेसुद्धा आहे. तर तू दुसऱ्या स्किल्समधून पण काहीतरी घेऊन रायटिंगचा विचार केला आहे की तू रिलेट केला आहे का दुसऱ्या स्किल्सशी? हां, कधी कधी मी करते की मला आर्ट्समध्ये पण जायचं, मला एक आर्टिस्ट बनायचं आहे, पण मोस्टली तर मला बुक रायटिंग जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त लक्ष देते. ओके, थँक्यू. Like the book writing and book reading and not you played any screen time or done anything on screen? I did some screen time such as searching for my favorite books, but mostly I liked reading because it helped me to imagine and I like imagining. Because most of the students always play games and so you didn't play any games? I used to play some when I was bored, but not that much. Like my screen time was for playing games 15 to 10 minutes. Okay. My name is Advitya Shaha from 7th A, and I just wanted to ask you that which type of books do you prefer to read? I often like to read classical books, English classical books such as Black Beauty, Little Princess, but I also like modern books such as Wimpy Kid, Goosebumps. ओके, थँक्यू. My name is Vedika Zazmure and I am from 7th D. सो माझ्याकडे तुझ्यासाठी एक क्वेश्चन होता की जेव्हा तू बुक्स रीड करती तेव्हा तुला काही शब्दांचा अर्थ नाही कळालं किंवा एनी प्रॉब्लेम असेल वर्ड्समध्ये, तेव्हा तू काय करते? मी मोस्टली गुगलवर सर्च करते किंवा माझ्या पप्पांकडून विचारते. From 7th C, I wanted to ask you what inspired you to name the book? The inspiration like Harry Potter and Sudha Murthy's books, and it took me over a week to think of the perfect name for the book. I searched a lot, I read a lot of books and I wrote many names, but I decided to go with Sara Parkar and the Magical Weather Blast. डी मधून आहे. तुम्हाला कधी बुक लिहिताना नेगेटिव्ह थॉट्स नाही आले का? हां, आले होते. म्हणजे ही बुक जास्त हे नाही होईल वगैरे, लोकांना आवडली नाही तर हेट भेटलं बुकवर, पण मी ते जास्त इग्नोर केले आणि पॉझिटिव्ह वेजवर जास्त केलं. थँक्यू. Do you like adventure books also? Yeah. But you have read Harry Potter and you didn't read Percy Jackson. What? I have a question. That you didn't read Percy Jackson. I haven't read it, but I'm thinking of reading it because I'm on other books right now. Where Sudha Murthy and all the Harry Potter and all the other books like Wimpy Kid and Goosebumps were always your favorites? Yeah, but but now that I've ended with some of Wimpy Kid's book, I've ended with the Harry Potter series completely, and I'm also going on other books such as classic books and new books. And at what age you started these writing skills? And I mostly started during lockdown when I was in 4th and 5th. आराध्या, तू बुक लिहिताना तुझ्या रिलेटिव्स, फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स, स्कूलमध्ये जे क्लासमेट्स असतात
टीचर्स किंवा बाकी सगळ्या लोकांकडून कधी आयडियाज किंवा इन्स्पिरेशन घेतले आहेत का? हां, मी त्यांना माझे आयडियाज सांगितले, त्यांना त्याच्यावर रिव्ह्यूज दिले, त्यांनी मला अजून हे दिलं आयडियाज, इन्स्पिरेशन. खूप लोकांना, खूप जे रायटर्स मी बघितले आहेत, यंग रायटर्स किंवा जे ओल्डसुद्धा असतात, ते आपल्या गुरूंकडून किंवा ते त्यांच्यापेक्षा चांगलं लिहितात, ते दुसऱ्या ऑथर्सकडून इन्स्पिरेशन घेतात किंवा दुसऱ्या बुक्स वाचून तिथून इन्स्पिरेशन्स आणि इन्फॉर्मेशन काढतात. तसं तू कोणत्या ऑथरचे घेतले आहेस का? हां, स्पेसिफिकली तर मी सुधा मूर्ती किंवा J.K. रावलिंग, किंवा जर मला हॉरर लिहायचे तर मी R.L. स्टाईनकडून घेतली. तू कोणत्या टाईपच्या बुक लिहिले आहेस? ॲडव्हेंचर, हॉरर, कॉमेडी? माझं पहिलं बुक फॅन्टसी ॲडव्हेंचर आहे आणि सेकंड बुक जे आहे ते हॉरर आहे. ओके, थँक्यू. माय नेम इज आरुष खर्चे फ्रॉम 6D. माझा हा प्रश्न आहे की तू बुक लिहिताना सगळं कराटे आणि आर्ट्स कसं मॅनेज केलं? कराटेचा माझा रोज क्लास असतो, तर मी त्याला 1 तास तरी डिवोट करते सॅटर्डे संडे सोडून. सॅटर्डे संडेला मी एक अर्धा तास तरी प्रॅक्टिस करते आणि पेंटिंग मी मोस्टली विकेंडलाच करते आणि रायटिंग मी रात्री जेवण झालं किंवा जेवणाच्या आधी 1-2 तास देते. थँक्यू. तू तुझी बुक आई वडिलांना दाखवली लिहून की तू विचारलं की मी लिहू का नको लिहू? मी आधी माझी आयडिया सांगितली त्यांनी मला खूप सपोर्ट केलं, त्यांनी मला एनकरेज केलं बुक लिहायला आणि मग त्यांनी मला हेल्प केलं माझ्या वॉकॅब्युलरीसोबत आणि आयडियाजसोबत आणि चॅप्टर्स डिवाईड करायला. मला विचारायचं आहे तुझ्या बाबांना की सर तुम्ही म्हणजे तुमच्या वेळेस तर आत्ता जसे कम्प्युटर आहेत आणि जसं आराध्याने सांगितलं जे कम्प्युटरवरनं करते ना पब्लिशन, बरोबर ना? तर मग तुमच्या वेळेस पब्लिशन करायला आणि म्हणजे तुम्हाला एवढे इंटरनेटचा पण ॲक्सेस वगैरे नव्हता, कारण की तेव्हा एवढं नव्हतं इंडियामध्ये. तर मग तुम्ही कसं केलं हे सगळं? आराध्या 10व्या वर्षी बुक लिहायला लागली, बरोबर आहे. पण माझं असं आहे की मी 35व्या वर्षी बुक लिहायला लागलो. ठीक आहे, म्हणजे मी 10 वर्षाचा असताना बुक लिहित नव्हतो. अगदी 35 वर्षाचा झाल्यानंतर, म्हणजे माझं आत्ता वय 44 आहे, 44 आहे, पण मी 35व्या वर्षी लिहायला लागलो. त्यावेळेस इंटरनेट अवेलेबल झाला होता आणि त्याचा पण काही प्रमाणात मी वापर केला. आणि आराध्या अगदी ज्युनियर KG सिनियर KGला असल्यापासून स्टोरी क्रिएट करते. तिचा एक मित्र संकर्षण म्हणून, तर ते सिनियर KG ज्युनियर KGला एकत्र जायचे स्कूलला आणि गेल्यानंतर त्यांचा 1 तासाचा जर्नी असायचा स्कूलपासून. म्हणजे स्कूल सुटल्यानंतर तिथून घरापर्यंत पोहोचेपर्यंत 1 तास लागायचा. तर आराध्या त्या जर्नीमध्ये स्टोरी क्रिएट करायची आणि तिच्या मित्राला सांगायची. त्याला किती काढायचं माहीत नाही, पण आराध्या 1 तास त्याला फक्त आणि फक्त स्टोरी सांगून पकवायची. तर तेव्हापासून आराध्याला ती सवय होती. मग आराध्या थोडी मोठी झाली, एक 3री-4थीला आल्यानंतर मग आम्ही तिला थोडंसं इन्करेज केलं आणि मग ती लिहायला लागली. मग कधी कधी तिच्याही मागं लागावं लागतं, जसे तुमचे आईवडील तुमच्या मागं लागतात, अभ्यास कर. तिच्याही आम्हाला मागं लागावं लागतं, लिही. पण मग आम्ही तिला सपोर्ट करतो, जे करायचं आहे ते तिला जे आवडतं तिच्यामध्ये तिला सपोर्ट करतो. आणि जसं आपल्या आईवडिलांना वाटतं ना की आमचा मुलगा डॉक्टर बनावा किंवा इंजिनियर बनला पाहिजे, बरोबर आहे, पण आम्ही तिला तसं प्रेस नाही करत. तर तिला आम्ही त्याचं फ्रीडम दिलेलं आहे आणि तिने आता ऑलमोस्ट ठरवलेलं आहे की तिला ऑथरच बनायचं आहे आयुष्यात. आणि मे बी तिला प्राणी आवडतात, कुत्रा, मांजर, तर ती नेहमी सांगत असते की मला वेट बनायचं. आणि सर तुमची म्हणजे जशी आराध्याची इन्स्पिरेशन तुम्ही आहात तशी तुमची इन्स्पिरेशन कोण होतं त्यावेळेस त्या टाईमला? माझे एक गुरु आहेत शेखर गायकवाड सर. ही इज नाव रिटायर्ड बट ही वॉज IAS आणि त्यांची जवळपास 40 बुक्स पब्लिश झालेले आहेत, 40. तर ते मला नेहमी सांगायचे की तुम्ही काय काम करताय किंवा तुम्हाला काय सुचतंय किंवा तुमच्याकडे काय ज्ञान आहे किंवा तुमच्याकडे काय स्किल सेट्स आहेत,
हे नुसतं तुमच्याकडे असून उपयोग नाही, तर ते तुम्ही कॉमन पीपलपर्यंत आणलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लिहिलं पाहिजे. हां मग ते लोकांपर्यंत कसं पोचवू? हां मग त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लिहिलं पाहिजे. मग मी पण जसं सांगितलं की 35 एज होतं त्यावेळेस मी लिहायला घेतलं आणि मग लिहिल्यानंतर मी एका वेळेस एक 10-15 पुस्तकं लिहितोय वेगवेगळ्या प्रकारची, जशी आराध्या सांगते, आणि संध्याकाळी 1-2 तास आम्ही दोघंही लिखाण करतो. मग ते आम्ही 1-2 पब्लिशरला दिलं, काही आमचंही पब्लिकेशन हाऊस सुरू केलं आणि त्याच्या आधारे आम्ही ते प्रिंट केलं आणि त्या आधारे आम्ही आता लोकांसमोर आणतोय. आता हे मनोविकास प्रकाशन आहे ना, हे पण माझं आता एक सांगा जगायचं कसं असं एक पुस्तक त्यांच्या मार्फत पण पुढच्या महिन्यात येते. तर असे पब्लिशर असतात वेगवेगळे. त्या पब्लिशरला आपल्याला तुमची जी मॅन्युस्क्रिप्ट आहे ती द्यावी लागते. मग ती मॅन्युस्क्रिप्ट दिल्यानंतर ते तपासतात की हे बुक काढण्यासारखं आहे का, आणि मग त्यांना जर खात्री पटली का दिस मॅन्युस्क्रिप्ट इज ओके टू पब्लिश, आणि मग ते पब्लिश करतात. आणि सर ते म्हणजे की आता तुम्ही तुमची इन्स्पिरेशन सांगितली, मला ऐकायचं आहे की तुमची म्हणजे सगळ्यात पॉप्युलर बुक कुठली? माझी जी पॉप्युलर बुक आहे, मी जास्त कथा कादंबऱ्या वाचतो. वि स खांडेकर म्हणून एक लेखक आहेत, वि स खांडेकर, तुम्हाला कदाचित माहीत नसेल. त्यांची ययाती नावाची एक कादंबरी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे पात्र रंगवलेले आहेत ती माझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल बुक आहे. तुमची स्वतःची लिहिलेली माझी लिहिलेली का? माझी लिहिलेले मी आत्तापर्यंत एक 10 बुक्स लिहिलेले आहेत आणि सरासरी मी 3 ते 4 बुक वर्षाला लिहायचं टार्गेट ठेवतो. आत्ताही माझे एक 7-8 बुक पाईपलाईनमध्ये आहेत. माझी एक सुखाच्या शोधात नावाची बुक आहे, ती हाऊ टू बी हॅपी. तर ती माझ्यासाठी ही इन्स्पिरेशनल आहे, कारण याला मला लिहायला 4 इयर लागले. किती? 4 इयर. आता जुन्या जर आपण सर्व लेखकांचे जर बुक्स पाहिले ना, तर त्यांना एक बुक लिहायला 6 to 8 इयर लागतात. किती? 6 ते 8 वर्ष. म्हणजे एवढं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं, डेडिकेशन द्यावं लागतं. आराध्याला सुद्धा सारा पारकर लिहायला 1 वर्ष लागलं. 1 वर्षभर ती लिहित होती आणि त्याच्यानंतर ते बुक पब्लिश झालं. खूप डेडिकेशन लागतं आणि हार्डवर्क पण लागतं. थँक्यू. हॅलो. सो आराध्या, तुला जसं एक ड्रीम एक ऑथर बनायचं, तर मग त्यासाठी एक इन्स्पिरेशन लागते. तर तुझं फेवरेट ऑथर कोण आहे? सुधा मूर्ती किंवा JK रावलिंग. तुला त्यांच्याबद्दल एवढं काय आवडतं की तुला त्यांच्याकडून एवढी मोठी इन्स्पिरेशन भेटली? सुधा मूर्तीचे बुक्स असे सिम्पल लँग्वेजमध्ये असतात, त्याच्यावर ते कोणते पण मुलांना चालतात आणि खूप असे इंटरेस्टिंग असतात. तुमची क्युरिओसिटी वाढती. आणि हॅरी पॉटर एकदम असं इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड आहे आणि ते तुम्हाला असं कॉन्स्टंट रीडिंगसाठी हे करतं. तर जसं तू एक ड्रीम बघितलं आणि ते तू पूर्ण केलं, तर तू आम्हाला पण सांगू शकशील की एक ड्रीम बघितल्यानंतर त्याला पूर्ण करायची हिंमत कशी असते? तुम्हाला आधी कॉन्फिडन्स असायला पाहिजे की तुम्ही ते करू शकतात. तुम्ही तुमचा गोल पर्यंत पोहोचेल याचं कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मग तुम्ही हार्डवर्क करायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचायला. तुमचे गोल वेगवेगळे असू शकतात. मग तुम्हाला त्याच्यासाठी हार्डवर्क करून कॉन्फिडंट राहून डिटरमाइंड राहून तुम्ही पोहोचाल. थँक्यू. Why always you? Sir, what was your first book and why was it? How it become famous to all? And how much it was famous means? माझं बुक जे लिहिलं ना मी, ते काही खूप फेमस नाही आहे, परंतु माझ्यासाठी एक नवीन उपलब्धी अशी आहे की मी गव्हर्मेंट ऑफिसर आहे, बरोबर आहे. आणि गव्हर्मेंट ऑफिसरला खूप कामं असतात. त्याच्यामुळे गव्हर्मेंट ऑफिसरकडून शक्यतो बुक लिहिली जात नाही. परंतु मी थोडासा त्याच्यामध्ये एक्सेप्शनल आहे की मी माझं काम सांभाळून मी डेप्युटी कमिशनर पण होतो पुणे कॉर्पोरेशनला.
आणि तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेशनची किती कामं असतात वगैरे, कचरा काढण्यापासून गटर साफ करण्यापासून सर्व आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं, एक्झिक्युशन करावं लागतं, इन्क्रोचमेंट काढावं लागतं. तर ती एक युनिकनेस आहे की मी ते सांभाळून हे पण पुस्तकं लिहायचं काम करतो. आणि मला वाटतं की आपण कुणासाठी लिहितोय त्याच्यापेक्षा आपल्याला ते करत असताना आपल्याला किती हॅपीनेस मिळतोय किंवा समाधान मिळतं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे तुमच्यासारख्या मुलांना, तर तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतो अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे. तुम्ही पुस्तकं लिहिता वेन एव्हर यू राईट एनी बुक डू यू हॅव ऑलवेज टू यूज इंटरनेट और यूज युअर इमॅजिनेशन्स और इन्स्पिरेशन फ्रॉम अदर बुक्स? माझी जी बुक्स आहेत ती एकही इमॅजिनेशनचं बुक नाही आहे. ओके, अर्ध्या जसं फॅन्टसी लिहिते किंवा नॉवेल लिहिते किंवा इमॅजिनेशनचं बुक लिहिते. माझी जी बुक्स आहेत ती ऑल आर इन्फॉर्मेटिव्ह. ओके, आणि त्याच्यामुळे मी काय करतो की पेनाने लिहित नाही, डायरेक्ट कम्प्युटरमध्ये वर्ड फाईल ओपन करतो आणि त्या वर्ड फाईलमध्ये डायरेक्ट टाईप करून लिहितो. त्याचा फायदा काय होतो की एखादं सेंटेन्स आपण लिहिल्यानंतर किंवा एखादं पॅराग्राफ लिहिल्यानंतर आपल्याला नंतर परत वाचल्यानंतर आपल्याला कळालं की याच्यामध्ये काही बदल करायचा आहे, तर तो वर्ड फाईलला लगेच आपल्याला करता येतो. आणि खूप आपल्याला वाटलं की याचा आपण जे लिहिलंय ते इंटरनेटवर ऑथेंटिक आहे का, अशा वेळेसच मी इंटरनेटचा वापर करतो किंवा AI चा वापर करतो किंवा ChatGPTचा वापर करतो. तुम्ही काहीही लिहिताना किंवा कोणतीही क्रिएटिव्हिटी करताना जर अगोदर AI किंवा ChatGPTचा वापर केला तुम्ही सर्वांनी किंवा मी पण, तर आपली क्रिएटिव्हिटी तिथे थांबते. त्यामुळे आधी क्रिएटिव्ह करायचंय, आधी इनोव्हेटिव्ह करायचंय, आधी लिहायचंय आणि देन यू विल चेक विथ ChatGPT आणि AI. सध्या मुलं काय करतात की जी कन्सेप्ट आहे ना ती डायरेक्ट AI ला विचारतात किंवा ChatGPTला विचारतात. तुम्हाला काही प्रोजेक्ट दिला तर तुम्ही डायरेक्ट ChatGPTला जाणार किंवा ग्रॉकला जाणार किंवा जेमिनीला जाणार. आणि मग असं तुम्ही ज्यावेळेस करायला लागता ना त्यावेळेस तुमची इनोव्हेटिव्हनेस, क्रिएटिव्हिटी ही कुठेतरी बंद होते. काय होते? बंद होते, लॉक होते. आणि त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, मी आराध्यालाही सांगत असतो की आधी आपण करायचं आणि मग ते ChatGPTला विचारायचं का दिस इज राईट. Whenever you have written any book, you didn't feel that this book was published somewhere or that book was already published before? हां, म्हणजे टायटल जे आहे ते टायटल आपण इंटरनेटवर चेक करतो की त्या टायटलसारखं दुसरं टायटल आहे का. ओके, हे एक पहिलं चेक करतो. कंटेंटच्या बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्तीची वेगळी क्रिएटिव्हिटी असते आणि त्याच्यामुळे ते रिपिटेशन होत नाही जर तुम्ही कुणाकडून कॉपी पेस्ट केलं नसेल तर. पण जर तुम्ही कॉपी पेस्ट करत असाल कुठून तरी इंटरनेटवरनं किंवा दुसऱ्याच्या बुकवरनं तर मग तो इश्यू येतो. पण मी जे बुक लिहिलेले आहेत ते पूर्णतः 10% फक्त इंटरनेटचा वापर केला आहे. किती? 10%. हां, 90% इज माय ओन क्रिएटिव्हिटी. आत्ता ना मी माझ्या काही फ्रेंड्ससोबत आहे ना आम्ही एक फॅन्टसी तुझ्यासारखीच बुक लिहित आहे. माझे अजून 3 फ्रेंड्स आहेत क्लासमध्ये. तर मग तुझा डे प्लॅन जरा सांगशील का? त्याच्यावरनं आम्हाला कळेल की आम्ही पण कसा डे प्लॅन केला पाहिजे, आपला टाईम कसं मॅनेज केला पाहिजे. दिवसातून तुम्ही 1 तास तरी ॲटलिस्ट त्या बुकला द्यायला पाहिजे किंवा अर्धा तास पण फाईन आहे. तुम्हाला आधी तुमच्या स्टोरीचं बेस आणि कॅरेक्टर्स डिसाईड आणि मग चॅप्टर्स किती असणार आहेत, तुम्हाला किती पेजेसचं लिहायचं आहे त्याच्यावर तुम्ही सगळं हे करणार. मग स्टार्टिंगचं लिहिणार, तसंच तुम्हाला वेगवेगळे आयडियाज नवीन हे सुचत जाते. तुझा जो म्हणजे तू तुझ्या दिवसाचा टाईम कसं मॅनेज करतेस या सगळ्यात? कारण की आता पण आमच्यासारखी स्कूलमध्ये आहेस, मग आपल्या सगळ्यांना अभ्यास तर असतोच. मग तू ते सगळं कसं मॅनेज करतेस आणि मग एक्झाम वगैरे असले तर बुक लिहितेस का नाही लिहिते? स्कूलवरून मी 2 वाजता तरी येते, तर 2 ते 3:30 वर 1 अर्धा तास मी अभ्यास करते
आणि मग त्याच्यानंतर मी कराटे क्लास वगैरे असतो, माझं आर्ट असतं आणि मग मी रात्री झोपायच्या आधी वगैरे थोडीशी रीडिंग करते पण आणि मग मी बुक्स पण लिहिते 1 तास तरी. पण एक्झाम जेव्हा आल्या तर एक्झामला 1-2 आठवडे राहिले तर मी अर्धा तास देते आणि कधी काय इम्पॉर्टंट एक्झाम असले तर मी मोस्टली लिहित नाही. then father give you जोर तुला जोर अभ्यासावर दिला आहे का? हां, म्हणजे एक्झामच्या वेळेस पण जेव्हा आले त्यावेळेस दिला. मग हां, म्हणजे कधी कधी होतं की अभ्यासने कंटाळा येतो, मग माझे मम्मी पप्पा कधी कधी प्रेस करतात पण एवढं पण नाही. And for and also it was necessary for you to write half an hour or hour for a book daily, whether it is exams or it is weekends or weekdays. It's not compulsory, but if you want to like stay consistent, if you want to stay consistent, then you can write it. But you should always like have a goal of how many pages you want to write each day and just see how much time it takes. So it's based on that. लास्ट Sir, that what is your favorite book and what is your favorite author? सांगितलं ना मी मगाशी सांगितलं, वि स खांडेकर आणि ययाती. एक शेवटच्या इकडे मुली हिचा ज्या नवीन मुली आहेत त्या दोघी. पण एक बुक लिहिते आहे, त्या बुकचं नाव द वे टू द मिस्टियस फॉरेस्ट. तर तू थोडं मला इन्स्पायर करशील का त्या बुकबद्दल? मी कशी लिहायला पाहिजे? कॅरेक्टर्स वगैरे पूर्ण डिसाईड करून घे, नंतर तू अजून कॅरेक्टर्स ॲड करू शकतीस. स्टोरीचा बेस सगळ्यात पहिले डिसाईड करून घे, कुठेतरी लिहून घे तुला किती पेजेस पाहिजेत, तू किती पेजेस दर दिवशी लिहू शकतीस. आणि वेगवेगळ्या बुक्सकडून इन्स्पिरेशन घे जे तुझ्या स्टोरीशी किंवा तुझ्या बुकच्या टायटलशी असे थोडेसे रिलेटेड वाटतात. म्हणजे फॅन्टसी आहे तुझी बुक तर थोडीशी फॅन्टसी वगैरे वाच, म्हणजे तुला अजून इन्स्पिरेशन आणि आयडियाज येतील. सर तुम्ही पण इन्स्पायर करा. कोणतंही पुस्तक ज्यावेळेस आपण लिहितो ना तर त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला चॅप्टर डिसाईड करावे लागतात आणि कॅरेक्टर डिसाईड करावे लागतात, बरोबर आहे. समजा आता आराध्याची सारा पारकर बुक आहे, त्याच्यामध्ये एक मेजर 5 कॅरेक्टर आहेत. सारा पारकर आणि तिच्या 3 मैत्रिणी आणि एक त्यांची जी टीचर असती ती एक टीचर, असे 5 कॅरेक्टर प्रमुख आहेत. आणि त्याच्यानंतर तिने 12-13 चॅप्टर आधी तयार केले आणि मग 12-13 चॅप्टर तयार केल्यानंतर एक नोटबुकमध्ये 5-5 पेजेस 10-10 पेजेस सोडून ते चॅप्टर्स लिहायचे आणि मग त्या चॅप्टरमध्ये थोडं थोडं लिहायचं आणि मग परत जे जे अनावश्यक आहे ते कट करायचं, परत लिहायचं, कट करायचं, परत लिहायचं आणि मग कच्चा ड्राफ्ट होतो तुझा. आणि मग कच्चा ड्राफ्ट डायरेक्ट कम्प्युटरवर टाईप करायचा. टाईप करायला तू टाईपरायटर वापरू शकते किंवा स्पीच नोट्स असतात, आता डायरेक्ट आपण बोलू शकतो आणि ते राईटअप होतं. तर त्याप्रमाणे मग बुक तयार होतं. सरासरी लहान मुलांचे बुक्स हे 20 ते 25 हजार शब्दांचे असतात. किती? 20 to 20,000 वर्ड्स, 25,000. आराध्याचं हे बुक आहे हे 24,000 वर्ड्सचं आहे. दुसरं जे आत्ताचं बुक आहे ते 19,000 वर्ड्सचं आहे. तर याप्रमाणे राईटअप करायला लागतात. मोठ्या लोकांची पुस्तकं मात्र 40,000, 45,000, 55,000 अशा वर्ड्सची असतात. चला आता लास्ट क्वेश्चन. वाचली की त्याच्यानंतर तुला असं वाटलं की मला बुक्स वाचायच्या आहेत, लिहायच्या आहेत, त्याच्यात तुझा इंटरेस्ट निर्माण झाला? फर्स्ट बुक अशी कोणती स्पेसिफिक नाही आहे, पण मी आमचं फर्स्ट डेटपासून लायब्ररी सुरू झालं, मग सेकंडपासून कोरोना आला. फर्स्टमध्ये मला लायब्ररीच्या द्वारा मला बुक्सची आवड झाली आणि मग सेकंडमध्ये मी स्वतः ॲमेझॉनवरून वगैरे ऑनलाईन मागवायची आणि मग वाचायला लागली. त्याच्याने माझी इमॅजिनेशन वाढली आणि मग हॅरी पॉटर मी शेवटी वाचायला लागली. फर्स्ट पार्ट मी फर्स्ट चॅप्टर वाचला, मग त्याच्यानंतर माझा अजून त्याच्यात इंटरेस्ट गेला. आणि तुझे बाबा पण म्हणजे लिहितात तर त्यांचं बघून तुला असं वाटलं का म्हणजे कधी की मला पण पुस्तक लिहायचं आहे आणि मला पण ऑथर बनायचं आहे?
हो, मी सुरुवातीला त्यांना लिहिताना पाहिलं होतं. मग मी विचार केला की मला पण ऑथर बनायचं आहे. माझे स्वतःचे पण आयडियाज आहेत, तर मला एकदा लोकांशी शेअर करायचे. थँक्यू. Imagination improve. I read more books. I thought of more stories which gave me more imaginative ideas, more ways. And I saw more movies related to different stories and books. सो सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःसाठी एकदा क्लॅप करा. इतके छान प्रश्न विचारले तुम्ही की म्हणजे आम्ही इथं बसलो होतो की आम्हाला त्या दोघांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून, पण ते पूर्ण दडपण तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नामुळं आमचं निघून गेलं. आणि आय कॅन फाइंड मेनी गुड रायटर्स, ग्रेट लीडर्स ऑफ फ्युचर इन यू. सो वन्स अगेन क्लॅप फॉर यू. आणि सरांनी हे सांगितलं आता ज्या मुलांनी खूप चांगले प्रश्न विचारले तर हां सर हॅज डिसाइडेड 2 boys and 2 girls who asked very nice questions and he wished to give the book written by Aradhya to those students. तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारले आराध्याला आणि मला खात्री आहे की तुम्ही खूप आता चार्ज झालेले आहात, बरोबर आहे का? त्यामुळे सर्वच तुम्ही लोक घरी गेल्यावर मला वाटतं बुक लिहायला घेणार आहात. अजून खूप प्रश्न होते पण आपल्याकडे टाईम कन्स्ट्रेंट आहे. आराध्याला आपण परत एकदा दुसरं बुक तिचं पब्लिश झालं की ते परत एकदा बोलू कधीतरी, कारण आता परत पुढचे पण प्रोग्राम्स आहेत आणि तुम्हालाही क्लासमध्ये जायचं असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, तर खूप छान प्रश्न विचारले. म्हणजे मी पण तुमच्याकडून इन्स्पायर झालो की एवढे हुशार मुलं इथे आहेत आणि इतकी चांगली आपली नवीन मुलं आहेत की जी पुढे देशाला पुढे घेऊन जाणार आहेत. मला खूप छान वाटलं. ठीक आहे, आराध्याचा पप्पा म्हणून पण आणि एक अधिकारी म्हणून पण. तर सर्वांनीच तुम्ही चांगले प्रश्न विचारले, पण आता आराध्या लिमिटेड बुक घेऊन